नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जिभेची चव वाढवणारी मस्त अशी खमंग कुरकुरीत खुसखुशीत तिळाची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत। अगदी झटपट बनून तयार होते। तुम्ही ही चटणी 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता। घरामध्ये जर भाजीला काहीच नसेल तर अशा वेळेला ही चटणी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता, थालपीठासोबत खाऊ शकता, डाळ भातासोबत तोंडी लावू शकता किंवा वडापाव सोबत खायला देखील ही चटणी खूप छान लागते। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत तिळाची चटणी बनवण्याकरता इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप पॉलिश केलेले तीळ। याऐवजी तुम्ही अर्धा कप अनपॉलिश तीळ वापरले तरी देखील चालतील। आता या तिळाला आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत छान असे खरपूस होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ भाजत असताना गॅस आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर तीळ करपू शकतात। तर या तिळाला आपल्याला सतत एकसारखं हलवत साधारण 2 ते 3 मिनिटं हलकासा सुगंध येईस तोपर्यंत आणि तीळ थोडेसे तडतडायला लागेस तोपर्यंत भाजून घ्यायचंय। तीळ चांगले भाजून घ्या। तीळ जर कच्चे राहिले तर चटणी थोडीशी कडवट लागू शकते, त्यामुळे तिळाला आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचंय। तर हे बघा 2 ते 3 मिनिटं तीळ मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घेतल्यानंतर तीळ भाजलेल्याचा हलकासा सुगंध येतोय आणि त्याचबरोबर हलकासा याचा रंग देखील बदललेला आहे। तर हलक्याशा तांबूस रंगावरती मी तीळ छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता या तिळाला आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। तीळ भाजून झालेले आहेत। यानंतर इथे मी घेतला एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। साधारण आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। हा भाजायला फार जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत मंद आचेवरती तो भाजला जातो। तर हे बघा हलक्याशा तांबूस रंगावरती हा सुक्या खोबऱ्याचा किस देखील मी छान असा खरपूस भाजून घेतलाय। आता याला आपण डिश मध्ये काढून घेऊ। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ। आपण चिवड्यामध्ये जी डाळ घालतो तीच भाजलेली डाळ इथे मी घेतलेली आहे। साधारण 3 चमचे ही फुटाण्याची डाळ आहे। आता या डाळीला आपल्याला भाजून घ्यायचंय, पण या डाळीसोबतच इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि डाळ आणि जिरं दोन्ही गोष्टी मी एकत्रच भाजून घेणार आहे, कारण डाळ ऑलरेडी भाजलेली असल्यामुळे डाळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे जिरं आणि डाळ आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती एक साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। तर हे बघा 2 ते 3 मिनिट मी जिरं आणि डाळ थोडीशी भाजून घेतली। आता याला आपण बाजूला काढून घेऊ। यानंतर इथे मी घेतलेल्या आहेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। या लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्यात। या अशा भाजून घेतल्या की म्हणजे मग लसणाचा उग्रवास कमी होतो आणि त्याचबरोबर यामध्ये असलेलं मॉइश्चर देखील कमी होण्यास मदत होते। तर हे बघा लसणाच्या पाकळ्यावरती हलकेसे डाग येईस तोपर्यंत त्या मी भाजून घेतल्यात। आता यामध्येच आपल्याला घालायचे आहेत 7 ते 8 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं देखील मी या लसणासोबतच थोडीशी भाजून घेणार आहे, कारण याला भाजायला फार जास्त वेळ लागत नाही। कढीपत्त्याची पानं आणि लसणाच्या पाकळ्या मी या दोन्ही गोष्टी भाजून घेतल्यात। याचं कारण असं की ह्या दोन्ही गोष्टींमध्ये थोडासा ओलसरपणा असतो, तो ओलसरपणा कमी व्हावा आणि चटणी ओलसर न होता कोरडी व्हावी आणि खूप जास्त दिवस टिकली जावी याकरता लसूण आणि कढीपत्ता मी भाजून घेतलेला आहे। तर इथे लसूणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता दोन्ही भाजून झालेला आहे, याला आपण बाजूला काढून घेऊ। तर हे बघा भाजून घेतलेल्या सगळ्या जिन्नस मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि मिक्सरवर फिरून दरदरीत याची अशी आपल्याला चटणी तयार करून घ्यायची। जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही ही तिळाची चटणी कुटून घेऊ शकता। तर भाजून घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं लाल तिखट घालायचं आहे। सोबतच चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि यानंतर एक छोटा अर्धा चमचा आपल्याला यात हळद घालायची आहे। तर आता यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून थोडंसं जाडसर असं बारीक वाटून घ्यायचंय। तर हे बघा मी मिक्सरवर फिरून चटणी अशी दरदरीत बारीक करून घेतलेली आहे। मिक्सर थोडासा पल्स मोड वरती चालू बंद करत आणि चमच्याने अधूनमधून हलवत चटणी अशी दरदरीत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे।
चटणीला जर तुम्ही खूप जास्त बारीक वाटली तर चटणी थोडीशी ओलसर होऊ शकते, कारण तिळामध्ये तेलाचा थोडासा अंश असतो, त्यामुळे चटणी ओलसर होते। त्यामुळे चटणी वाटत असताना मिक्सर चालू बंद करत पल्स मोड वरती चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर चटणी वाटत असताना आपण इथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे चटणी बघा मस्त कोरडी झालेली आहे, मोकळी सुटसुटीत झाली आहे आणि त्यामुळे ही चटणी एक 6 महिने आरामात टिकते आणि खायला देखील ती छान कुरकुरीत लागते। आता ही चटणी पूर्णपणे थंड झाली की तुम्ही याला एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता। ही 6 ते 7 महिने आरामात राहते। तर ही चटणी अजिबात चिवट होत नाही, ओलसर होत नाही, अगदी तशीच्या तशी छान कुरकुरीत राहते। त्यामुळे ही चटणी तुम्ही भाजी नसताना चपाती सोबत खाऊ शकता, डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा ती वडापाव सोबत खाऊ शकता। त्याचबरोबर प्रवासामध्ये देखील तुम्ही ही चटणी नेऊ शकता। अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये ही तिळाची चटणी असायलाच हवी। नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।